नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वांच्या समोर जी खरी रमा असते ती तर तिला खोटं ठरवलं जातं. कावेरीसुद्धा आता खोट्या जी काही माही असते तिलाच माझी रमा आहे असं जेव्हा म्हणते तेव्हा आता अक्षय म्हणतो की खरंच मला काही कळत नाही की नक्की हे सर्व काय होते ते. तेव्हा आता रमा रडत म्हणते की अहो प्लीज तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमची खरी रमा आहे. परंतु आता अक्षय तिचा हात हिसकावतो आणि तिला सर्वांच्या समोर म्हणतो की हे पग विश्वास वगैरे जे काही तुझ्या तोंडातील हे शब्द आहे तुला ते शोभत नाही. तुझ्यासारख्या बाईवर मी आता विश्वास नाही ठेवू शकत. अक्षयने सुद्धा आता रमाला पूर्णपणे ओळखलेलं नसतं. खोट्या माहीला आता तिने अगदी रमा ठरवलेले असते. तेव्हा आता अक्षय रमाचा पूर्ण अपमान करतो की इतक्या दिवस आमच्या घरामध्ये राहिली, आम्हाला फसवले, सगळ्यांना फसवले, इतक्या दिवस घरात राहिली तरी सुद्धा त्याचं काहीच तुझ्या मनाला वाटत नाही का? आणि हे बघ आता मी तुझ्यासमोर हात जोडतो, जी कोणी आहे माही आहे का किंवा दुसरी कोणी आहे, परंतु प्लीज आता या घरामध्ये राहू नकोस. या घरातून आत्ताच्या आत्ता तू चालती हो, आमच्या आयुष्यातून तू सुद्धा कायमची चालती हो, आम्हाला आणखीन जास्त त्रास देऊ नको. अगं माझी तर खरंच खूप साधी स्वप्न होती, अगदी साधी स्वप्न होती. माझ्या या साध्या बायकोसारखं मला सुद्धा अगदी छान आणि साधं अगदी आनंदी जगायचं होतं. म्हणून तो आता माहीकडेच बोट करून तिला रमा म्हणतो. माझी रमा खरंच खूप साधी आहे असे म्हणतो. माझ्या बायको बरोबर मला एक छान आणि साधा संसार करायचा होता. माझं स्वप्न होतं की आमचं एक छोटंसं बाळ असून आम्हाला आमच्या सगळ्या कुटुंबाबरोबर आमच्या सगळ्या लोकांबरोबर आनंदाने जगायचं होतं. आता रमा हे सर्व जे काही ऐकते तर ते सर्व ऐकून तिला खरंच रडू येत असते. तिला आता हे कळत नाही की मी कसं अक्षयला सांगू की मीच तुमची खऱ्या रमा आहे आणि ही जी कोणी आहे तर ती तुम्हाला फसवते, ती माही आहे. अगं तू तर आमच्या घरामध्ये शिरली आणि माझ्या सगळ्या काही स्वप्नाची रांगोळी केलीस. म्हणून अक्षय तिला असे आता अगदी बोलत आता स्वतः खूप रडत असतो. अक्षयला या सर्वाचा खूप त्रास होत असतो. अक्षयला होणारा त्रास बघून रमाला सुद्धा खूप वाईट वाटते. तिच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असते. तेव्हा आता माही लगेच नाटक करत अक्षयजवळ धावत येते, त्याला धरते आणि अक्षयला म्हणते की हे बघा ऐका, तुम्ही आता स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, मी आलेले आहे ना परत आता, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आता रमासमोर मात्र माहीने तिचा अक्षय सुद्धा हिरावून घेतलेला असतो. हे बघून आता रमाला आणखीन वाईट वाटते. पार्वती आजीचा मात्र तिला आनंद होत असतो, कारण ह्या सर्व प्लॅनमध्ये ती सुद्धा सामील असते. तेव्हा आता आपण ही जी काही स्वप्न आहे ती दोघे मिळून पूर्ण करूयात. आता रमा असं जेव्हा अक्षयला म्हणते तेव्हा आता खरी जी काही आपली रमा आहे ती खूप रडते. ती म्हणते की कोणती स्वप्न, मी यांच्यासोबत जी स्वप्न बघितलेली आहे आणि आम्ही दोघांनी एकत्र मिळून यांची जे काही स्वप्न आहे तर ती त्यांना आम्हाला पूर्ण करायची आहेत. आम्ही दोघांनी आता ही स्वप्न पाहिलेली आहेत. तू का मध्ये येतेस, का आता इतकं खोटं वागतेस माही? तेव्हा अक्षयला खूप त्रास होत असतो. तर माही आता मुद्दा म्हणते की अहो काय होतंय तुम्हाला? तर लगेच रमासुद्धा अहो करत असते. तेव्हा आता माही तिला म्हणते की बास, पुढे येऊ नकोस. त्यानंतर आता इकडे नैना, अभि, आनंद, जान्हवी या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आत्ता आपल्या घरात जी राहते तर ती आपली खरी रमा आहे. तेव्हा आता अभि म्हणतो की नैना हे बघ, आपण सगळ्यांनी मिळून आता त्या माहीला घरात आणले होते की नाही ते तुला सुद्धा माहिती होतं, आम्हाला सुद्धा माहिती होते, पण जेव्हा रमा या घरात आली तेव्हा तू आम्हाला का सांगितले नाही? रमाला बघून आम्हाला आनंद तर होणारच होता. तेव्हा आता हे सगळं लपवण्यासाठी तुमचं काय कारण होतं? तेव्हा आता नैना म्हणते की हे बघा, आपल्या सगळ्यांना वाचवण्यासाठी रमाने हे सर्व केले, तुम्हाला काय सांगू? इरावती आता नैनाकडे पाहतच नैना म्हणते की हे बघा, माहीला आपण रमा बनून या घरामध्ये जेव्हा आणले होते आणि जर हे अक्षयला कळले असते तर मात्र त्याला किती वाईट वाटले असते, त्याचा आपण सगळ्यांनी विश्वासघात केला म्हणून तो किती हर्ट झाला असता. म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडते की रमाने हे फक्त माही असल्याचं नाटक सुरू ठेवले. त्यावर आता इरावती आता नैनाचं हे बोलणं ऐकते आणि म्हणते की एक मिनिट, ही कोण आहे बरं, का ती असं वचावचा बोलते? तेव्हा जान्हवी सांगायला जाते. तोच काका आता जान्हवीला शांत राहायला सांगून इरावतीला म्हणतो की इरावती तू जरा शांत राहा, अगोदर नैना जे काही म्हणते ना ते शांतपणे आपण ऐकून घेऊयात. आणि काका नैनाला म्हणतात की नैना तुझं काय म्हणणं आहे ते सर्वांसमोर परत सांग. तेव्हा आता नैना म्हणते की हो, माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की साईसोबत जी आलेली आहे तर ती माही होती आणि जी आपल्या घरात राहते तर ती रमा. आता नैना अगदी जीव तोडून सांगत असते, अगदी रडत ती हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करते. परंतु आता घरच्यांना सुद्धा आपली खरी रमा कोण आहे हे ना खरंच त्यांच्या लक्षात येत नाही. तेव्हा आता नैना
नैना रडत म्हणते की आपली रमा होती घरात राहणारी. तेव्हा आता सर्वजण विचारत पडतात. परंतु इरावती आता मुद्दा म्हणते की मला एक गोष्ट सांग, ती नक्की आहे तरी कोण आणि तिचं आपण का इतकं ऐकून घेतो. तेव्हा आता जान्हवी काकांकडे बघत तर काका म्हणतात की जानकीला खुणावतात की हो सांग. तर जान्हवी म्हणते की हो ही बाबांची म्हणजे शशिकांत बाबांची गर्लफ्रेंड आहे. तेव्हा नैना रागाने इरावतीकडे पाहत असते. तेव्हा जान्हवी म्हणते की आय मीन एक्स गर्लफ्रेंड होती, आईंची सवत. तेव्हा आता इरावती म्हणते की म्हणजे शशी. तर जान्हवी म्हणते की हो आईंनी तर आता हिला घरातच ठेवून घेतलेले आहे. तेव्हा इरावती म्हणते की हो असे बाहेरून कोणीतरी येते आपल्या माणसाविषयी काहीतरी असं बोलता, आपण त्यांचं ऐकून घेतो. तेव्हा आता आनंद हा जान्हवीला शांत राहायला सांगतो. आता नैना इरावतीला म्हणतो तुम्हाला जे काही वाटते तसे काही नाही, सीमा काकू आणि मी. तेव्हा लगेच आता नैना पुढचं जे काही बोलणार तोच. इरावती तिला म्हणते की एक मिनिट, तू कोणतीही नसलेली नाती तयार करण्याचा प्रयत्न करू नकोस. मोठमोठ्याने बोलून असं हातवारे करून मला तर नाही परंतु आम्हाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू नको. तेव्हा आता नैना म्हणते की काय डॉमिनेट. तर इरावती म्हणते की हो तुझा आता या घरच्यांची आणि घराशी काही संबंध नाही, त्यामुळे तुझं जे मत आहे ते आम्ही गृहीत धरत नाही, त्यामुळे तू प्लीज इथून निघून जा. तर नैनाला इतकं वाईट वाटते. नैना आता रडतच आनंदला खुणावते. तर आनंद म्हणतो की हे बघ आत्या जे काही बोलते परंतु इरावती ऐकून घ्यायला तयारच नसते. काही जरी झाले तर इरावतीला आता माहीला पार्वती आजीच्या मदतीने या घरात परत आणायचे असते. त्यासाठी आता यांचा हा प्लॅन सुरू असतो. इरावती म्हणते की हो आपल्या घरामध्ये बाहेरून असं कोणीतरी येते आपल्या घरच्याबद्दल, आपल्या घरातील माणसाबद्दल असं वाईट साईड बोलतात. जे काही आपल्या माणसाबद्दल आहे तर ते सांगण्याचा प्रयत्न करतात आणि मग आपल्या माणसामधील जे काही घरात मिसअंडरस्टँडिंग आहे तर त्या वाढतात. त्यामुळे घरातील एनर्जी हलायला लागते आणि निगेटिव्हिटी तयार होते. घरातील नातेसंबंध बिघडतात आणि ही जी मुलगी आहे तर ती आपल्या घरातील एकमेकांच्या नात्याबद्दल मन वळवण्याचा प्रयत्न करते. कोण आहे आणि आता म्हणजे ती लगेच आता नैनाला म्हणते की तू जाणार आहेस का इथून. नैना बिचारीला आणखीनच वाईट वाटतं. नैना रडत म्हणते की हो ह्या काय म्हणतात की मी निगेटिव्हिटी तयार करते. तेव्हा लगेच आता अभि हे सर्व ऐकून नैनाला म्हणतो की नैना नाटक करताना तू अक्षय समोर करत होती परंतु आमच्या समोर तुम्ही हे सर्व नाटक का केले. म्हणजे नक्की माही बरोबर तुझी काही सेटिंग वगैरे झालेली आहे का, माहीनेच तुला हे सर्व खोटं बोलण्यासाठी सांगितलेले आहे का, म्हणूनच तू आता या घरामध्ये जी काही ती माही आहे आणि तीच खरी रमा आहे असं तू मुद्दाम सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न कर. तेव्हा आता नैना म्हणते की नाही अरे अभि ऐकून घे, असे काही नाही, माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा आता जान्हवी सुद्धा म्हणते की हो असं तर असू शकते, अभि तू जे काही बोलतो तो अगदी बरोबर बोलतो. त्यावर आता इरावती लगेच म्हणते की हो असेच आहे, म्हणूनच या बाईने या घरामध्ये मतभेद निर्माण करण्याचाही प्रयत्न करते, त्यामुळे प्लीज यांना घराच्या बाहेर काढा. तेव्हा नैना आता रडतच म्हणते की काय बोलतात. तर जान्हवी सुद्धा आता इरावतीच्या बाजूने होते आणि नैनाला म्हणते की नैना सी इज राईट, हा आमचा फॅमिली मॅटर आहे, आम्हाला काय करायचं आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ, तू मात्र येथून जाऊ शकते. तेव्हा आता नैना बिचारी रडतच जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते. पण तरी सुद्धा आता जान्हवी म्हणते की अगं तुला सर्वजण काय सांगतात, तुला बोललेलं नाही कळत का, आम्हाला काय करायचं आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ. त्यावर आता जान्हवी परत म्हणते की हे बघ नैना आम्ही तुला धक्के मारून बाहेर काढण्याच्या अगोदर तू येथून जाऊ शकते, नाहीतर आम्हाला तुला धक्के मारून बाहेर काढवावं लागेल. त्यावर आता नैनाला सुद्धा हे सर्व ऐकून राग येतो. आपला अपमान तिला काही सहन होत नसतो. नैना म्हणते की बरं ठीक आहे मी तर जातेच, जेव्हा तुम्हाला कळेल ना खरी रमा कोण आहे तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तुम्हाला सगळ्यांना तर चांगलं काय आणि वाईट काय याची ओळखच नाही. जेव्हा जेव्हा या घरावर संकट आली आणि जेव्हा जेव्हा जी होती खरी रमा ती ह्या संकटाला सामोरे गेली, त्या रमालाच तुम्ही घराच्या बाहेर काढतात, खरंच खूप मोठी चूक तुम्ही करता. तेव्हा आता इरावती हात जोडत म्हणते की बाई अहो तुमचं जर काही बोलून झाले असेल तर प्लीज तुम्ही आता या घरातून निघून जा. तुमच्या या आवाजाचा खरंच मला खूप त्रास होतोय, प्लीज येथून निघून जा. तुमच्या आवाजाने मात्र या घरात घाणेरडं वातावरण निर्माण होतंय, प्लीज तुम्ही इथून निघून जा. तेव्हा आता आनंदला मात्र खूप वाईट वाटत असतं की नैनाशी जी काही वागणूक नैनाला या घरात मिळते म्हणून, परंतु जान्हवी तर आता इरावतीच्या बाजूने नैनाला बोलत असते. तेव्हा आता अभि सुद्धा नैनाला म्हणतो की हो तू सुद्धा आता या घरातून निघून जा. तेव्हा नैनाला इतकं वाईट वाटतं, नैना रडतच आता रागाने ओके आणि जाते असं म्हणते. तेव्हा आता नैना रागाने तेथून निघून जाते. तर इरावती आता लगेच अगदी दीर्घ श्वास घेते, इकडे तिकडे फिरते आणि तिची ऍक्टिंग चालू करते. त्यानंतर आता अक्षयला खूप असा त्रास होत असतो. सर्वजण आता अक्षयच्या रूममध्ये, अक्षय बेडवर झोपलेला असतो आणि सर्वजण तेथे
उभे असतात. तर पार्वती आजी म्हणते की खरंच माझ्या अक्षयची काही अवस्था झालेली आहे. तेव्हा रमा सुद्धा तेथे उभी असते आणि जो काही माहीने तिला टॅटू कसा मेकअपने लपवायचा आणि काय करायचे याबद्दल जे काही सांगितलेले आहे, तिच्या हातावर जेव्हा तो टॅटू काढलेला आहे ते सर्व क्षण तिला आठवत असतात. तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. तेव्हा आता लगेच जान्हवी म्हणते की म्हणजे तू इतक्या दिवस माही बनून या घरामध्ये राहत होती, म्हणजे आमची रमा बनून आम्हाला फसवत होती. आणि साई म्हणतो की हो, मी तुम्हाला सांगत होतो की हीच रमा आहे म्हणून. आणि आता जी माही असते तर तिला सगळ्यांनी रमा केलेले असते. तेव्हा जान्हवी लगेच म्हणते की आयाजी, अहो तुम्ही परत सगळ्यांनी येथे तिला का घेऊन आलात? तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की काय माहित ती का आली येथे, आणि वरून ती निर्लज्जासारखं हेच म्हणते की मीच खरी रमा आहे. तेव्हा आता इरावती म्हणते की हो, तुम्ही का ठेवलं तिला सगळ्यांनी घरामध्ये? खरं तर तुम्ही सगळ्यांनी मिळून तिला घराच्या बाहेर काढायला हवं. तेव्हा आता आनंद म्हणतो की हो, मला असं वाटतं की अक्षयला एकदम बरं वाटून द्या, मग जो निर्णय घ्यायचा असेल शेवटी तोच घेईल. तेव्हा आता अक्षय हा झोपलेला असतो. त्याला सगळं काही बोलणं अगदी ऐकू येत असते, त्याला त्रास होत असतो. तर इरावती म्हणते की आता त्याचा काय संबंध, घरातील माणूसच नाही तो, आपल्या घरातील नाही, मग त्याला आपण आपल्या घरामध्ये कशाला ठेवून घ्यायचं? आणि त्यासाठी अक्षयने कशाला सांगायला हवं, हो की नाही मम्मा? किती दिवस आपण या बाईचं तोंड पाहत राहायचं? आता रमा मात्र रडत हे सर्व बोलणे ऐकून घेत असते. सारखी ती अक्षयकडे पाहत असते, डोळे भरून येत असतात. तेव्हा अक्षय रमा असे म्हणतो. तेव्हा माही लगेच अक्षय अक्षय करून अक्षयचा हात धरतो. आता काका लगेच रमालाच म्हणतात की काय ग, अगं तू स्वतःला रमा म्हणून घेतेस, मग अक्षयने तुला आवाज दिला होता, मग तू लगेच आता स्वतःला सावरून अक्षय जवळ का आली नाही? तर तू सिद्ध केलं की तू खरी रमा नाही म्हणून. तेव्हा आता अभि म्हणतो की बाद झालं, मला तर असे वाटतं की आपण ह्या मुलीला पोलिसात का देत नसेल. तेव्हा आता माही लगेच म्हणते की नाही, आपण असं पोलिसात नाही जाऊ शकत, कारण हे बघा जे प्रश्न आहे सगळ्यात अगोदर घरातील सगळ्यांना विचारले जातील, का सांगितले नाही, काही सर्व असे केले. तेव्हा साई सुद्धा म्हणतो की हो, ह्या बरोबर बोलतात. आणि हे बघा रमा म्हणते, म्हणजे माही म्हणते की तिला या घरावर आणण्यासाठी आता या घरातील सगळेजण जबाबदार आहे. तेव्हा आता अक्षय रडतच माहीचेच हात पकडून खूप रडत असतो. तर अभि म्हणतो की हो, हे तर खरं आहे. तर काका सुद्धा म्हणतात की हो, रमा जे काही म्हणते ते अगदी बरोबर आहे, उगाचच ह्या पोलिसांच्या मग ह्याच्यात पडायला नको. तेव्हा आता अक्षय हा माहीचे हात पकडतो आणि खरी रमा जी असते तर तिलाच माही तो म्हणतो, त्या माहीला एकदाच घराच्या बाहेर काढा असे तो सर्वांच्या समोर रडत म्हणत असतो. तेव्हा काका आणि अभि अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अक्षय आता कुणाचं काही ऐकून न घेता लगेच तो उठून बसतो आणि रागाने रमाकडे पाहत असतो आणि या घरातून चालती हो असं तो आता तिचा अपमान करत म्हणतो. अक्षयला उठता येत नाही तरी सुद्धा आता अक्षय उठतो. सर्वजण अक्षय अक्षय करत असतात, परंतु आता अक्षय कुणाचं न ऐकून घेता आता रमाजवळ येत आणि तो रमालाच म्हणतो की तू माझ्या बायकोला त्रास दिला, तिला तू कोंडून ठेवलंस. आता रमा नाही असं म्हणत असते. तिला आता हेच कळत नाही की माझ्या अक्षयला कसं सांगू की मीच त्यांची रमा आहे आणि ती खोटी माही आहे. ते तिचे तू हात बांधलेस, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोला त्रास देण्याची? तेव्हा आता अक्षय असं म्हटल्यानंतर रमा म्हणते की अहो, मी तुमची बायको आहे, मी नाही कुणाला त्रास दिला. तेव्हा आता अक्षयला इतका राग येतो. अक्षय आता आपल्या रमाच्याच तोंडामध्ये सनकन मारतो. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो आणि आता अभि म्हणतो की अक्षय म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली, तू तिला हातच कसा लावला? तेव्हा आता रमा खूप रडत असते. रमा म्हणते की तुम्ही हात उचललास. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, आता फक्त हात उचलला तर तू येथून गेली नाही तर तुला मी धक्के मारून घराच्या बाहेर काढेन, चल आता चालती हो. तेव्हा आता रमाला इतकं वाईट वाटतं. रमा म्हणते की माझ्या आत्मसन्मानाला धक्का लागेल, तेथे मला राहायचं तर नाही. अक्षय आपल्या डोळ्यातील पाणी पोसतो आणि रागाने तो आता रमालाच म्हणतो की निघ चल. आता माही मात्र हे सर्व काही बघून अगदी खुश होत असते. तेव्हा आता पार्वती आजी लगेच पुढे येते. पार्वती आजी म्हणते की तुला तर जावं लागणार आहे, परंतु जे गळ्यातील मंगळसूत्र आहे ना ते घेऊन नाही, त्याच्या सगळं तू हे घर नाही सोडू शकत, त्याच्यावर आता तुमचा हक्क नाही. तेव्हा आता लगेच आयाजी रागाने आता रमाच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेत असते. तर रमा म्हणते की आयाजी अहो, तुम्ही हे काय करता? तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की आता यावर रमाचा हक्क आहे. तर माहीला हे ऐकून खूप आनंद होत असतो आणि पार्वती आजी ते मंगळसूत्र अक्षयच्या हातात देत आणि अक्षय आता ते मंगळसूत्र घेऊन आपल्या हाताने माहीच्या मंगळसूत्र ते गळ्यात घालतो. माहीला इतका आनंद होतो आणि आता रमा मात्र बिचारी खूप रडत असते. तर पार्वती आजी तिला चल म्हणते.
माही आता रमाकडे बघून खूप अशी हसत असते। पार्वती आजी रमाच्या हाताला धरते आणि तिला हाताने ओढत बाहेर काढत म्हणते की तुझे या घरातील दिवस आता संपले। पार्वती आजी आता तिच्या हाताला धरून तिला घराच्या बाहेर ढकलून देते आणि तिची बॅग वगैरे सगळं काही तिच्या अंगावर फेकून देते। तेव्हा मात्र आता रागाने लगेच दरवाजा लावून घेते, कारण पार्वती आजीचं स्वप्नच असतं कारण माहीलाच घरात ठेवायचं आणि रमाला घराच्या बाहेर काढायचे, कारण माही ही तिच्या टेटसला शोभणारी आहे म्हणून तिने आता हे सर्व इरावती बरोबर प्लॅन केलेला असतो। रमाला आता ह्या गोष्टीचं इतकं वाईट वाटतं कारण आज तिच्या स्वतःच्या घरातून तिला बाहेर काढलेले असते। आता रमा ही बाहेर येऊन बसते आणि बाहेर आल्यानंतर तिला अक्षयसोबत लग्न करून जेव्हा ती या घरात आलेली असते, माप ओलांडून अक्षय तिच्याबरोबर जे काही आत्तापर्यंत बोललेलं असतो की अशीच तू माझ्या कायम सोबत राहा माझ्याबरोबर, हे सगळे काही क्षण तिला आता आठवतात। ते सगळं आठवून तिला आता खूप असं रडू येतं असतं। जेव्हा आता माही खोटी रमा बनून या घरात आलेली आहे ते सगळे क्षण तिला आठवतात। तो घडलेला प्रकार सगळं काही आता रमाला आठवत असतो आणि माहीने आपल्याला इतका मोठा धोका दिला त्याचं सुद्धा आता तिला खूप वाईट वाटतं। रमाने आता सगळ्यांना इतकं सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की असं का बोलतात अक्षय तुम्ही, मी तुमची खरी रमा आहे, परंतु तरी सुद्धा कोणीच तिच्यावर विश्वास ठेवलेला नसतो। आता माहीने जे काही खोटं सांगितलेलं आहे की आता माहीच्या हातावर टॅटू आहे आणि तिनेच आता तो टॅटू काढण्यासाठी लावला होता, इतका मोठा खेळ आता ती रमाशी खेळलेली असते आपल्याच घरातून। आता तिने रमाचे सर्व काही हक्क घेतलेले असतात आणि रमाला शेवटी घराच्या बाहेर काढलेलं असतं। बिचारा रमाला पदोपदी आता हे सगळं काही घडलेलं आहे तर ते आठवते आणि बिचारी आता खूप रडत तेथे बसलेली असते। माही आता तिला म्हणलेली असते की आता माझं लाईफ बदलणार आहे, माझ्या लाईफमध्ये फक्त आनंदी आनंद येणार आहे। तेव्हा आता जो अक्षयचा फोटो खाली पडलेला आहे माहीच्या बॅगमधून आणि तो फोटो रमाने उचलल्यानंतर तिला आता समजलेलं आहे की ती अक्षयवर प्रेम करते, हे सगळं काही रमाला आठवते, ती रडत असते। परंतु जेव्हा कावेरीने सुद्धा आपल्या स्वतःच्या मुलीला ओळखण्यात इतकी मोठी चूक केली, स्वतःच्या मुलीला कावेरी ओळखू शकली नाही याचं सुद्धा रमाला खूप वाईट वाटते। शेवटी घरातून बाहेर काढण्यासाठी अक्षयने रमाच्या कानामागे दिलेली मोठी रमाला जी काही आता एक अशी हेच आता रमाला पोहोचवलेली आहे ते सगळं काही आता रमाला आठवत असते। अक्षय सुद्धा जाता वेळेस रमासोबत कसा वागला, पार्वती आजीने रमाला घराच्या बाहेर हाताला धरून काढलं, अक्षयने सुद्धा घराच्या बाहेर मला ढकलून दिलं, आपल्या स्वतःच्याच रमाला तो ओळखू शकला नाही आणि या घरातून चालती हो असं तो म्हटला, दुसऱ्या बाईवर विश्वास ठेवला परंतु स्वतःच्या बायकोवर त्याने विश्वास ठेवला नाही, हे सगळं काही आता रमाला आठवत असतं। आणि ती आता रमा स्वतःला म्हणते की हे माझ्यावर असा हात कसा उचलू शकतात आणि आई आजीला खरंच माहिती होते की मीच रमा आहे तरी सुद्धा त्या माझ्याशी असं कसं वागू शकतात, तरी सुद्धा ते इतकं मोठं खोटं का बोलले असतील, हे सगळं काही माझ्याबरोबरच का नेहमी होत असतं, माही या अगोदर माझ्याशी किती चांगलं वागली होती, मग आता तिला काय झाले असेल, तिने लगेच आपला जो काही आता हा वेश आहे तो का बदलला असेल आणि मनाचा निर्णय सुद्धा का बदलला असेल, या अगोदर ती माझ्याशी इतकं चांगलं वागून मला मदत करत होती परंतु आता असं अचानक काय झालं असेल की तिने लगेच स्वतःला इतकं चेंज केलं आणि जे काही आता माझे सर्व हक्क आहे ते तिने स्वतः घेतले। रमा आपल्या अंगणामध्ये बसून रडत असते, तेवढ्यात नैना तेथे बॅग घेऊन येते। तेव्हा रडतच रमा नैनाला म्हणते की नैना अगं हे सर्व काय आहे सगळं, तेव्हा आता नैना म्हणते की हो रमा, तेव्हा रमा लगेच उठते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि नैनाला म्हणते की नैना अगं तू सांग ना सगळ्यांना की मीच त्यांची खरी रमा आहे, त्यांनी त्या माहीवर विश्वास ठेवला आणि तिला त्या घरातील रमा बनवलं, अक्षयने सुद्धा मला ओळखलं नाही ग नैना। तेव्हा आता नैनाला सुद्धा खूप रडू येते आणि नैना म्हणते की रमा अगं तुला काय वाटतं की मी काही बोलले नसेल, तुझी बाजू घेतली नाही असं तुला वाटतं का, अगं तुझी बाजू घेऊन त्यांना विनंती करून करून मी सांगत होते परंतु त्यांनी माझा सुद्धा अपमान केला, मला सुद्धा वाटेल तसं काही बोलले आणि घरातून त्या लोकांनी मला सुद्धा हकलून दिले, मला हेच कळत नाही की नैना असं रडतच म्हणत असते की माझी काय चूक होती हेच मला नाही कळत। नैना आता रडत म्हणते की ह्या लोकांसाठी मी काय केलं आणि तू सुद्धा काय केलंस, अगं ह्या लोकांसाठी आणि तुझ्यासाठी मी राहतं घर सुद्धा माझं सोडले, अगं त्या माहीला रमा बनवण्यासाठी माझी नोकरी सुद्धा माझ्या हातातून गेली आणि हे सर्व करून मला शेवटी काय मिळाले, ही माही असं काहीतरी करेल असे कधीच मला वाटले नव्हते। आता रमा रडतच हे सर्व ऐकते आणि म्हणते की हो मला सुद्धा नव्हते वाटले, मी तर तिच्यावर
तिच्यावर पूर्ण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता। तिच्या सांगण्यावरून मी हे सगळं काही टॅटू वगैरे करून घेतले होते, परंतु तिने इतका मोठा विश्वासघात माझा केला। खरंच नैना, काय करू आणि काय नाही हे मला नाही कळत आता की ह्या माहीने हे सर्व काय करून ठेवले। शेवटी आपल्याच घरात येऊन तिने आपल्याला घराच्या बाहेर काढले। हा सर्व विचार करून करून मी थकले। आता प्रश्नांची काय उत्तर आहेत तेच मला नाही सापडत। त्यावर आता नैना तर खूपच रागवलेली असते। नैना म्हणते की हे बघ अगं रमा, ही श्रीमंत लोक काही पण थराला जाऊ शकतात, कसंही वागू शकतात। आपल्यासारख्या गरिबाचा काटा करण्यासाठी ही लोक काही पण करू शकतात। जे काही म्हणतात ना ते काही चुकीचं नाही। गरिबाचा कोणीही असा अगदी वारी नसतो, तोच खरं। अगदी नैना रडत हे सर्व बोलत असते, कारण नैनाचा जीव सुद्धा खूप असा अगदी तळतळलेला असतो आणि रमाला तर काही बोलता येतच नाही। त्यानंतर आता इकडे माही मस्त अक्षयच्या मांडीवर डोकं ठेवते। अक्षय तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, तिला म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी रमा, खरंच तू खूप थकलीस, खरंच सॉरी। गेले काही महिने तुझे काही सहन केलंस त्यासाठी खरंच सॉरी। आता ही भामटी माही अगदी अक्षयचे हे बोलणं ऐकून तिला तर आनंदच होत असतो। अक्षय आता खरंच इतका रडत असतो, त्याला खूप पश्चाताप येत असतो। तो आता माहीलाच म्हणत असतो की खरंच मी तुला ओळखू शकलो नाही की तू माझी खरी रमा होती ते। आता अक्षयला खूप पश्चाताप होत असतो की तो म्हणतो की त्या माही नावाच्या एका मुलीला मी रमा समजलं, ती आपल्या घरात वावरत होती, माझ्या आजूबाजूला राहत होती, मी तिला खरंच ओळखू शकलो नाही की ती माही होती म्हणून। पण खरं तर मला शंका आलीच होती तिच्या वागण्यावरून, तिच्या बोलण्यावरून। तिचं सगळं काही मला थोडंसं वेगळे वाटतच होते। माझ्या मनामध्ये कायम तिच्याविषयी थोडीशी शंका येतच होती। माझी रमा इतक्या मोठ्या अपघातातून वाचली, त्यामुळे सावरायला तर थोडासा वेळ द्यावाच लागेल, म्हणून मी तिच्याशी कसा वागत होतो, इतका छान वागत होतो आणि तिला सावरायला वेळ द्यावा, तिला काहीतरी आता नको त्रास द्यायला, म्हणून मी तिची काळजी घेत होतो। परंतु ती बाई तर वेगळाच काहीतरी मनात विचार करत होती, अगदी वेगळीच होती ती काहीतरी। परंतु आज मात्र रमा तू माझ्याकडे परत आलीस, आज मात्र तू पुन्हा ते सिद्ध करून दाखवलंस की रमा आणि अक्षयला कोणीही कधी वेगळं नाही करू शकत। थँक्यू सो मच, तू माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा आली, म्हणून अगदी डोक्यावर सुद्धा तिच्या प्रेमाने हात फिरवतो। परंतु माही आता अगदी भामट्यासारखं हे सर्व ऐकून घेत असते, एकही शब्दाचं उत्तर ती काही आता अक्षयला देत नसते। अक्षय तिला म्हणतो की मागच्या काही दिवसामध्ये जे काही तू सहन केलंस, जे काही त्रास तू सहन केला, यातना भोगल्यास, ते सगळं काही मी तुला विसरायला लावेल आणि थँक्यू म्हणून अक्षय आता खूप रडत असतो। त्याला असं वाटतं की खरंच माझ्या रमाला खूप त्रास झाला, आता तिला यापुढे त्रास नकोय, म्हणून त्याला खूप असं गिल्टी फील वाटत असतं, कारण आपण दुसऱ्याच बाईला घरात ठेवून घेतले। तेव्हा आता रमाला इतका म्हणजे ह्या माहीला इतका आनंद होतो, ती अक्षयचा हातामध्ये धरते आणि खरंच थँक्यू सो मच अक्षय, अरे तुझ्यासोबत मला राहता यावं, कारण मी तुझ्यावर प्रेम करते, म्हणून हे सर्व नाटक मला शेवटी करावे लागले। मला अक्षय फक्त तू हवा आहे, बाकी काही नकोस, त्यासाठीच मी इतकी जीवाची धडपड केलीस, म्हणून आता माही इतकी खुश होत असते। रमाचे सर्व काही हक्क घेऊन अक्षयला सुद्धा आता तिने रमापासून हिरावून घेतलेले असतात। परंतु मित्रांनो, आता रमा आणि अक्षय कधीही वेगळे होत नाही आणि होऊ सुद्धा शकत नाही, हे माहीला काही अजून माहिती नसतं। रमा आणि अक्षय लवकरच परत एकत्र कसे येतात, आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय आणि माही गप्पा करत असतात, तर अक्षय आता माहीलाच रमा समजून म्हणतो की ती मुलगी इतक्या मोठ्या घरातील श्रीमंत मुलगी होती, तरी सुद्धा ती असं का वागू शकली। तेव्हा आता रमा ही अक्षयला म्हणते की तिचं तुमच्यावर प्रेम असेल, तर अक्षय आता क्षी असं म्हणून तिचा अगदी द्वेष करतो। हे कसलं प्रेम। तेव्हा आता नैनाला इतका राग येतो। नैना आता अगदी चुटकी वाजवत म्हणते की ह्या मुकादम जे काही आपल्याशी वागले त्याचा बदला मी घेणार म्हणजे घेणारच, ह्या मुकादमांना मी बर्बाद करणार म्हणजे करणारच। आणि हे बघ रमा, आपण दोघी मिळून हे सर्व करायचं आहे। रमा, तुझ्यावर जो काही अन्याय झालेला आहे त्याचा बदला आपण दोघी मिळून घ्यायचा। तेव्हा आता रमा सुद्धा शेवटी तयार होते। रमा म्हणते की हो नैना, मी तयार आहे, आपण दोघी मिळून आता हे सर्व करायचं। माझ्यावर या घरामध्ये जो काही अन्याय झाला तो आता यापुढे मी नाही सहन करू शकत, आता त्याचा बदला मी घेणार म्हणजे घेणारच। आता रमाने शपथ घेतलेली असते की नैनाच्या सोबत आता या घराचा बदला घ्यायचा, जे काही तिच्याशी वागण्यात आले ते माहीचा सुद्धा आता त्या बदला घेणार असतात। इकडे रमाने आता शपथ घेतलेली असते, परंतु आता इकडे माही अक्षयच्या मिठीत आलेली असते आणि अक्षयला पूर्णपणे आपल्यामध्ये अडकवलेलं असतं। तेव्हा मित्रांनो, आता नैना आणि रमा मिळून आता मुकदमा जे काही तिच्याशी वागलेले आहे तर त्याचा बदला कसं घेतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।